नमस्कार ट्रेडर. मार्केटमधील एका महत्त्वाच्या कन्सेप्टबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. ती म्हणजे स्मार्ट मनी कन्सेप्ट. तर मार्केटमध्ये स्मार्ट मनी कोठे आणि कसा वापरला जातो, त्याचा उपयोग करून आपण आपल्या ट्रेडिंगमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो, याची चर्चा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. जास्त थेरॉटिकली न जाता आपण प्रॅक्टिकली विथ एक्झाम्पल सहित समजून घेणार आहोत. जर एखादा स्टॉक किंवा इंडेक्स एखाद्या सपोर्टवरून वरती जात असेल आणि तो रेजिस्टन्स फेस करून पुन्हा त्या सपोर्टवरती येतो, त्यावेळेस तिथे एक कन्सेप्ट आहे की ऑर्डर ब्लॉक असल्यामुळे किंवा आधीच्या ऑर्डर्स पेंडिंग असल्यामुळे तिथून तो पुन्हा रिव्हर्स होतो आणि तो स्टॉक किंवा इंडेक्स वरती जात असतो. अशा वेळेस मॅक्झिमम रिटेलर त्या सपोर्ट झोनवरती किंवा डिमांड झोनवरती एंट्री करत असतात. आता आधी एंट्री केलेल्या लोकांना एक्झिट करण्यासाठी किंवा भीती दाखवण्यासाठी ते जो सपोर्ट झोन असतो किंवा डिमांड झोन असतो तो फॉल्स ब्रेकडाऊन केले जातात. फॉल्स ब्रेकडाऊन केल्यानंतर डाऊन साईडला ब्रेकडाऊन झाल्यामुळे नवीन रिटेलर एंट्री घेतात डाऊन साईडसाठी. त्यांचे स्टॉप लॉस हिट करायला तिथे स्मार्ट मनी ऍड केला जातो आणि तो पर्टिक्युलर स्टॉक किंवा इंडेक्स रिव्हर्स केला जातो. तिथे एक लिक्विडिटी स्वीप म्हणून कन्सेप्ट आहे की तिथे मॅक्झिमम प्रमाणात शेअर्सची देवाणघेवाण होते आणि त्याच्यामुळे लिक्विडिटी मोठ्या प्रमाणात होते आणि तो पर्टिक्युलर बाईंग प्रेशर आल्यामुळे डाऊन साईडला ब्रेकडाऊन दिलं होतं तो अप साईडला वरती स्टॉक नेला जातो. स्मार्ट मनी ऍड केल्यामुळे तो पर्टिक्युलर स्टॉक हा रिव्हर्स केला जातो. दुसरा एक स्मार्ट मनीचा कन्सेप्ट आहे की जर एखादा स्टॉक सपोर्ट आणि रेजिस्टन्स या झोनमध्ये जर ट्रेड करत असेल, अशा वेळेस ते सपोर्ट किंवा वरचा रेजिस्टन्स हे फॉल्स ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन दिले जातात. तिथं लोकांना ट्रॅप केलं जातं आणि स्मार्ट मनी ऍड करून तो पुन्हा त्या रेंजमध्ये आणला जातो. स्मार्ट मनी कन्सेप्टचं आणखी एक ऑब्झर्वेशन आहे की एखादा स्टॉक जर रेंजमध्ये ट्रेड करत असेल, अशा वेळेस तिथे स्मार्ट मनी ऍड करून तो स्टॉक ह्यूज गॅप अप केला जातो आणि तो गॅप फिल न करता तो स्टॉक वरती नेला जातो. आणखी एक ऑब्झर्वेशन आहे की एखादा स्टॉक ट्रेडलाईनचा सपोर्ट घेऊन वरती जात असेल, अशा वेळेस त्या ट्रेडलाईनचं फॉल्स ब्रेकडाऊन दिलं जातं, रिटेलरना एक्झिट केलं जातं आणि त्याच्यानंतर स्मार्ट मनी ऍड केला जातो आणि तो स्टॉक ट्रेडलाईनचा सपोर्ट घेऊन पुन्हा वरती जातो. आता आपल्या डिस्कशनवरून थोडक्यात सांगायचं झालं तर स्मार्ट मनी म्हणजे काय, की लोकांचे एसएल हंटिंग करण्यासाठी, लोकांना एक्झिट करण्यासाठी किंवा लोकांना ट्रॅप करण्यासाठी बिग प्लेअर कडून किंवा मोठे इन्स्टिट्यूट कडून मार्केटमध्ये स्मार्ट वेनं मनी ऍड केला जातो, त्याला स्मार्ट मनी असं म्हणतात. तर त्याची जी एक्झाम्पल आहेत ती आपण एक एक करून बघणार आहे. या एक्झाम्पलमध्ये आपण त्याचे 5 to 6 मंथ बॅकचे चार्ट आहेत त्याचं अनालिसिस करणार आहे. त्याच्यामुळे इथे कोणतेही बाईंग अँड सेलिंग रिकमेंडेशन नाही. पण असं नाही की ते ज्या वेळेस घडून गेले त्याच्यानंतर आपण आपल्या ट्विटर हँडलवरती ते चार्ट शेअर केलेले आहेत. तर आपल्या ट्विटर हँडलला तुम्ही जॉईन होऊ शकता. तसंच आपलं इंस्टाग्रामला सुद्धा अकाउंट आहे, तिथे सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. तिथे आपण क्रिप्टोकरन्सीचे जे चार्ट आहेत करंट ते आपण शेअर करत असतो. आपलं पहिलं एक्झाम्पल आहे की कोटक महिंद्रा बँक. कोटक महिंद्रा बँकचा हा वीकली चार्ट आहे, तुम्ही बघू शकता. तर यामध्ये या स्टॉकने या झोनला रेजिस्टन्स फेस केला, तिथून तो खाली आला. नंतर त्याच्यामध्ये व्हॅल्यूम क्रिएट झाला आणि स्ट्रॉंग कॅन्डल बघू शकता तुम्ही. स्ट्रॉंग व्हॅल्यूमने त्याने तो रेजिस्टन्स ब्रेक करत तो वरती गेला. एक स्पेसिफिक लेवलला गेल्यानंतर तिथे त्या स्टॉकमध्ये सेलिंग प्रेशर क्रिएट झाला, प्रॉफिट बुकिंग आलं म्हणून तो तिथून खाली आला. खाली आल्यानंतर तो फर्स्ट रेजिस्टन्स बिकम सपोर्ट, तिथून त्याने बाउन्स घेतलेला आहे, परत वरती गेलेला आहे, परत रेजिस्टन्स फेस केला आणि परत खाली आला. यावेळेस मी तुम्हाला एक कन्सेप्ट बोललो होतो की ऑर्डर ब्लॉकची जी कन्सेप्ट आहे की आधीच्या ज्या ऑर्डर आहेत काही बिग प्लेअरच्या त्या पेंडिंग असतात, त्या लेवलला आल्यानंतर स्टॉक त्या फिलअप होतात आणि तो स्टॉक वरती जात असतो. तर इथं बघा परत सपोर्ट घेऊन तो स्ट्रॉंग व्हॅल्यूम क्रिएट झाला आणि तो वरती ब्रेकआउट दिलाय. ब्रेकआउट दिल्यानंतर बरेच रिटेलर अशा वेळेस एंट्री घेत असतात. एंट्री घेतल्यानंतर त्या स्टॉकला पुन्हा त्या रेंजमध्ये आणलेला आहे, म्हणजे इथं स्मार्ट मनी ऍड झालेला आहे, तेव्हा तो स्टॉक पुन्हा त्या रेंजमध्ये गेलेला आहे आणि इथे बऱ्याच लोकांचे एसएल बरेच लोक इथे ट्रॅप झालेले आहेत, एसएल हंटिंग झालेलं आहे आणि पुन्हा त्या रेंजमध्ये आणले. नंतर तो स्टॉक सपोर्ट रेजिस्टन्स करत सेम लेवलला सपोर्ट रेजिस्टन्स करत ट्रॅव्हल करत आहे. अशा वेळेस भरपूर वेळा सपोर्ट घेतल्यानंतर डिमांड झोनवरती किंवा सपोर्टवरती रिटेलर एंट्री करतात. रिटेलरनं एंट्री केल्यानंतर पुन्हा बघू शकता तुम्ही इथे वरती जाण्याचा प्रयत्न केलाय, पण तो फेल झाल्यानंतर जो सपोर्ट लेवल होता, आपली जी कन्सेप्ट होती की सपोर्ट लेवल किंवा डिमांड झोन त्याने ब्रेकडाऊन दिलेला आहे खालच्या साईडला. ब्रेकडाऊन दिल्यानंतर इथे बरेच रिटेलरची नवीन एंट्री झालेली आहे डाऊन साईडसाठी. पण इथे स्मार्ट मनी तुम्ही बघू शकता, इथे स्मार्ट मनी ऍड करून बिग प्लेअरची एंट्री झालेली आहे आणि खालच्या साईडला आधीचे जी एंट्री केलेली त्यांनी एक्झिट केलेलं आहे अशा लेवलला ब्रेकडाऊन झाल्यामुळे आणि नंतर स्मार्ट मनीनं तो स्टॉक पुन्हा त्या रेंजमध्ये नेलेला आहे.
परत नंतर तुम्ही बघू शकता परत एकदा सपोर्ट घेतलेला आहे आणि काही दिवस इथे साईडवेज होता. आता वीकली चार्ट आहे, पण वन डे मध्ये तुम्ही बघितले तर ह्या रेंजमध्ये तो ट्रॅव्हल करत होता. एकदम तिथे स्मार्ट मनी ऍड झाला आणि डायरेक्ट गॅप अप झालेला आहे. परत नंतर तो स्टॉक गॅप फिल करण्यासाठी आला नाही, कारण की बिग प्लेअरची एंट्री झालेली आहे आणि तो स्टॉक तिथेच सस्टेन होऊन वरच्या साईडला ब्रेकडाऊन दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला स्मार्ट मनी कळालं असेल की बिग प्लेअर लोकांना ट्रॅप केल्यानंतर तिथं स्मार्ट मनी ऍड करत असतात. लोकांचे एस एल हंटिंग बऱ्याच प्रमाणात तिथं होत असतं आणि तिथे एक कन्सेप्ट आहे की लिक्विडिटी स्वीप, म्हणजे डाऊन साठी जे पोझिशन बनलेले असतात त्यांचे पण एस एल हंटिंग केलं जातं आणि त्या स्टॉकला पण रिव्हर्स केलं जातं. कोटक महिंद्रा बँकचा जो चार्ट आहे, तो मी चार्ट ट्विटरला शेअर केला होता, तर ते तुम्हाला दाखवतो मी की तो ज्यावेळेस ते स्ट्रक्चर बनलेलं त्याच्यामध्ये आणि त्याने जसं ब्रेकआउट वगैरे दिलेलं ते पण आपण शेअर केलेलं. तर हा वीकली चार्ट आहे बघा, सपोर्ट रेजिस्टन्स त्याच्यानंतर हा जो फर्स्ट चार्ट आहे त्याच्यानंतर तिथेच दुसरा चार्ट ऍड केलाय आणि बार सपोर्ट घेत होता. अशा वेळेस मला एक वाटत होतं की आता इथे एक ब्रेकडाऊन होऊ शकतं आणि इथं स्मार्ट मनी पण ऍड होऊ शकतो. तर आपण ती पण इमेज नंतर शेअर केलेली आहे ट्विटरवरती. आता आपलं जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते आहे इन्फोसिस. तर इन्फोसिसचा आपण वीकली चार्ट बघणार आहे. आता इन्फोसिसचा हा वीकली चार्ट आहे. यामध्ये तुम्ही जर बघितलं तर या लेवलला त्याने फर्स्ट टाइम रेजिस्टन्स फेस केला, त्याच्यानंतर ब्रेकआउट रिटेस्ट करून प्राइस ऍक्शन फॉलो करून त्याने सुंदर असं व्हॅल्यूम क्रिएट करत वरती तो स्टॉक गेलेला आहे. एका रेंजला आल्यानंतर त्याने पण इथे बऱ्याच लोकांना ट्रॅप केलेलं आहे आणि त्याने खाली आलेला आहे. खाली आल्यानंतर त्याच्यामध्ये सेलिंग प्रेशर क्रिएट झाला. एका लेवलला आल्यानंतर तिथे बाईंग प्रेशर आला आणि सेम लेवलला तुम्ही जर इथं बघितलं, सेम लेवलला रेजिस्टन्स आणि सेम लेवलला सपोर्ट घेतलेला आहे. फर्स्ट टाइम सपोर्ट घेतल्यानंतर, सेकंड टाइम सपोर्ट घेतल्यानंतर बरेच रिटेलर लोकांची इथे एंट्री झाली असेल आणि थर्ड टाइमला पण इथे एक ग्रीन कॅन्डल त्यांनी एक वीक साठी सस्टेन केलेली, त्याच्यामध्ये बऱ्याच रिटेलरची एंट्री झाली. त्याच्यानंतर त्या स्टॉकनं डायरेक्ट गॅप डाऊन केलेला आहे. गॅप डाऊन केल्यानंतर जो आधीचा जो प्रिव्हियस सपोर्ट होता त्या सपोर्टच्या खाली त्या वीकली कॅन्डलला क्लोज केलेला आहे. म्हणजे बरेच लोक आधी ज्यांनी एंट्री घेतलेली ते लोक एक्झिट झालेले आहे आणि अशा वेळेस जे नवीन रिटेलर येतं, हा मोठे गॅप डाऊन झाल्यामुळे आता हा स्टॉक डाऊन साईडला जाणार की काय याच्यासाठी नवीन रिटेलरने एंट्री केलेली आहे. त्याच्यानंतर आता ज्यावेळेस त्याने इथून रॅली दिली त्याच्यानंतर आपण ते दोन्ही चार्ट ट्विटरवरती शेअर केले. त्याच्यातील एक चार्ट बघणार आहे आपण की हा चार्ट आपण तयार होत असताना म्हणजे कॅप्चर केलेला आहे की बाबा इथे एक प्राइस ऍक्शन बनत आहे की मोठं गॅप डाऊन झालेलं आहे, रिटेलरना एक्झिट केलेलं आहे आणि नवीन स्मार्ट मनी इथे ऍड होऊ शकतो अशी. नंतर दोन्ही पण चार्ट आपण ट्विटरवरती शेअर केलेले. तर इथे काय झालं, नंतर स्मार्ट मनी ऍड झाला आणि त्या स्टॉकला रिव्हर्सल केलेलं आहे. म्हणजे जेवढे तुम्ही बघू शकता की आधी लोकांनी एंट्री घेतली ती एक्झिट झाले, नवीन लोक गॅप डाऊन बघून एंट्री केली डाऊन साईड साठी, त्यांना पण ट्रॅप केलेलं आहे, एस एल हंटिंग झालेलं आहे आणि स्टॉक पुन्हा वरती नेलेला आहे. तुम्ही बघू शकता बराच स्टॉक वरती गेलेला आहे, प्राइस ऍक्शन नुसार तो वरती गेलेला आहे. आणि हे जे आपलं स्ट्रक्चर आहे ते प्राइस ऍक्शन बरोबर मिक्सअप आहे. हार्मोनिक ट्रेडिंग म्हणतात त्याला. ते हार्मोनिकचे हे पॅटर्न आहेत ते आपण रिव्हर्सलसाठी म्हणजे हा स्टॉक बाबा इथून रिव्हर्स होऊ शकतो यासाठी यूज केलेला आहे. आता स्मार्ट मनी तुम्हाला कन्सेप्ट थोडीशी समजली असेल तर आपलं जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे की बाबा ट्रेड लाईनचा सपोर्ट घेऊन वरती जात असताना ट्रेड लाईन ब्रेकडाऊन दिलं जातं आणि तो स्टॉक आहे आता ABFRL, आदित्य बिर्ला फॅशन. तर याच्यामध्ये बघा तुम्ही प्राइस ऍक्शन बघू शकता. तर हा स्टॉक सेलिंग 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 करत सेलिंग प्रेशर क्रिएट करत एका स्पेसिफिक लेवल पर्यंत आला. त्याच्यानंतर इथे हायर आहे हायर लो लावत हा स्टॉक स्लोली स्लोली वरती चाललेला. अशा वेळेस आता फर्स्ट टाइम सेकंड टाइम त्या ट्रेड लाईनचा सपोर्ट घेतला, त्याच्यानंतर बऱ्याच रिटेलरची लो लेवलला एंट्री होत असते, लोअर लोला एंट्री होत असते आणि अशा नंतर त्या स्टॉकला बघा तुम्ही ब्रेकडाऊन दिलेला आहे आणि बरेच दिवस हा डेली चार्ट असल्यामुळे बरेच दिवस हा चार्ट डाऊन साईडला सस्टेन झालेला आहे. म्हणजे नवीन रिटेलरची डाऊन साईड साठी एंट्री झालेली आहे. त्याच्यानंतर स्मार्ट मनी ऍड झाला. एक तुम्ही एक कॅन्डल बघू शकता, ही कॅन्डल आणि स्मार्ट मनी ऍड होऊन नेक्स्ट टाइम डायरेक्ट गॅप डाऊन केलेला आहे ट्रेड लाईनच्या वरती आणि त्याचा जो ट्रेंड होता, आपण काय कन्सेप्ट आहे की त्याचा जो ट्रेंड असतो तो ट्रेंड कंटिन्यू केला जातो. तर त्याच्यानंतर तो गॅप अप करून वरती त्याच्या रेजिस्टन्स फेस करून तो परत स्टॉक वरती गेलेला आहे. तुम्ही बघू शकता म्हणजे स्मार्ट मनी कसा ऍड होतो आणि आपण ट्रॅप न होता कसे आपण तिथं एंट्री करू शकतो किंवा प्राइस ऍक्शन बघून नंतर कशी आपण एंट्री बनवू शकतो हे या प्राइस ऍक्शन मधून शिकू शकतो. तर स्मार्ट मनीचा उपयोग आपण या ट्रेडिंग मध्ये करून आपण आपले ट्रेडिंग मध्ये इम्प्रुव्हमेंट करू शकतो. तर असेच नॉलेजेबल व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला आपण शेअर करत असतो. तसेच ट्विटरला पण क्रिप्टोचे चार्ट शेअर करत असतो. तिथे पण तुम्ही जॉईन होऊ शकता. थँक्यू सो मच.